पक्षाने त्यांचा अजेंडा जो आहे तो सादर करावा हा आग्रह आम्ही त्या बैठकीमध्ये धरला। दुसरं त्या बैठकीमधलं जे आहे ते म्हणजे सीट शेअरिंगचा प्रश्न। तेव्हा आम्ही असणारी भूमिका अशी घेतली की 2.5 वर्षापासून आपण तिघे पक्ष एकत्र आहात, तेव्हा आपण इव्हॉल्व काय केलंय म्हणजे निर्माण काय केलंय सीट शेअरिंगच्या संदर्भात त्याची असणारी माहिती आम्हाला असणारं आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी, जेणेकरून आम्हाला असणारं त्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेता येईल। आम्ही अपेक्षा असं धरतोय की 2 तारखेला जी बैठक आहे त्या 2 तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याच बरोबर हे जे 3 घटक पक्ष आहेत काँग्रेस, त्याच्यानंतर NCP आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला 2 तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही त्यांच्यापुढे असं मानले की कलेक्टिव्हली बार्गेनिंग करायचं का की आम्ही असणारं इंडिव्हिज्युअली एक पक्षाशी बोलायचं, हे म्हटलं बैठकीतला तिथे निर्णय होईल। आजची जी बैठक आहे ती बैठक तिथेच त्या ठिकाणी संपली। आम्ही तिथे पुन्हा असा एक खुलासा केला की केंद्रामधलं BJPचं गव्हर्नमेंट पुन्हा येणार नाही, या दक्षतेसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इश्यू, इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही, अशी भूमिका आम्ही असताना त्या ठिकाणी क्लिअर केली। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।